काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर प्रतीक्षा होती ती महापौर आणि उपमहापौर कोण होणार याच्याकडे। आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा जो होता तो रोवला गेला होता। भाजपाची सर्वाधिक सत्ता जी होती ती आलेली होती आणि आज जी आहे ती महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये भाजपाचे नितीन पाटील यांची महापौरपदी वर्णी लागलेली आहे आणि महापौरपदी नितीन पाटील यांची वर्णी लागलेली आहे आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील जी आहे त्यांची वर्णी लागलेली आहे। एकंदरीतच पनवेल महानगरपालिकेवर बीजेपीची एकहाती सत्ता असल्याने या महानगरपालिकेचा महापौर हा बीजेपीचा होणार एवढं निश्चित झालं होतं, परंतु नावांची चर्चा जी आहे ते भरपूर दिवसांपासून चालू होती आणि आज जे आहे ते या दोन नावांवर शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला आहे। एकंदरीतच नितीन पाटील हे महापौर आणि उपमहापौर म्हणून प्रमिला पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नितीन पाटील आणि प्रमिला पाटील यांना शुभेच्छा देताना नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये होणारा विकासाचा प्रवाह हा आता पनवेलमध्ये पुन्हा एकदा प्रवाहित होणार आहे। या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामं ही सर्वसामान्य जनतेच्या मनात ठसलेली आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्रजींनी मेहनतीनं जी आपल्या कार्याची जोड दिलेली आहे, त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना जे नगरसेवक झाले यांना लोकांना देण्यासाठी खूप काही होतं जे त्यांनी दिलं आणि त्याच्या आधारावरती आम्ही लोकांकडे मतं मागितली, लोकांनी कौल दिला। त्या सगळ्या मतदारांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेल आणि या निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून लोकांना असलेल्या अपेक्षा, भाजपची महायुतीची जी सत्ता आली या सत्तेकडून असलेल्या या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन महापौर नितीन पाटीलजी किंवा त्याचबरोबरीनं उपमहापौर प्रमिला पाटीलजी निश्चितपणानं प्रयत्न करतील, मेहनत करतील आणि त्यात ते यशस्वी होतील। आमची सगळ्यांची त्यांना साथ असेल याची मी या निमित्तानं त्यांना ग्वाही देतो। आपल्याला करणं आवश्यक आहे ती सगळी कामं झाली पाहिजेत। नंबर 1, या देशात जगात परिस्थिती सातत्यानं बदलत राहते, सुविधाचं स्वरूप बदलत राहतं, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा यांचं स्वरूप सुद्धा बदलत राहणार आहे, पण निश्चितपणानं त्या पूर्ण करण्याची क्षमता, ताकद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमच्या महापौर, उपमहापौर आणि बॉडीच्या सगळ्या सदस्यांमध्ये आहे। ते निश्चितपणानं ती पूर्ण करण्यासाठी ताकद पणाला लावतील याची मला निश्चितपणानं खात्री आहे। त्याचबरोबर परेश ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे हे देखील त्या कार्यक्रमात उपस्थित होते। त्यांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या, ते नेमकं काय म्हणालेत आपण या पाहूयात। आज येथे पनवेल महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे। दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन। त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा यासाठी ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे। त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो। तुम्हाला याची खात्री झाली असेल की आता आम्ही नव्याने आलो आणि आता ज्या पद्धतीनं महापालिकेत 60 जागा जिंकल्या आणि प्रथमतःच इतिहासात नोंद झाली, 70 वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे। त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार, परेशजी ठाकूर साहेब आणि मी, कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच। परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधीही विकासाला आम्ही विरोध केला नाही, चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो। आज त्याचीच प्रचिती आपण बघतो। दुसऱ्यांदा महापौर माननीय नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत। यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी कामं थोडीफार राहिली असतील ती कामं
एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही. मला तर पडद्यामागचे सूत्रधार तर तुम्हीच आहात. नाही असं म्हणता येणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं ह्या चांगल्या प्रकारचं यश आहे. आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही. त्याच्यामुळे आमचे मनोमिलन चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचा या पनवेल महानगरपालिकेमध्ये या पनवेल महानगरपालिकेचे शिल्पकार आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसतोय. हे पक्ष संघटनेचं यश आहे. याबद्दल मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्यांनी आम्हाला 2017 साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याची ही यशस्वीता आहे. त्याच्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालदी साहेब, जेम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब, आमचे सभानेते परेशजी ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले. आम्ही सर्व सहकार्याने आमच्या महापौर असतील कविताताई चोतमल, त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअर म्हणून चांगलं काम केलं. त्याचाच हे फळ आहे की 51 आम्ही 55 झालो आणि या इथे 2026 साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.